कारण इंग्रजी तुम्हाला नोकरी देईल, पण मराठी तुम्हाला तुमचा आत्मभान देईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये। कधी विचार केलाय का, आपण मोठे होत गेलो, आठवणी बनत गेल्या, पण त्यातल्या प्रत्येक क्षणाला एक खास गंध होता। तो होता मराठी भाषेचा। आजीकडनं ऐकलेली एक होता राजा ची गोष्ट, शाळेतल्या सांगा सांगा सखे ही कविता, समुद्र किनाऱ्यावर ऐकलेली कोळी गीते, पोवाड्यातला वीररस, भारुडातला उपदेश, ह्या सगळ्या आठवणी आपल्याला एक मौसूद धाग्याने जोडून ठेवतात। आणि तो धागा म्हणजे आपली मायबोली मराठी। ही भाषा केवळ बोलायची नाही, ती अनुभवायची असते। ती आईसारखी असते, जिच्यात मायेचा गंध आहे, संस्कृतीचं बीज आहे आणि ऐतिहासिक वारसा आहे। आता ह्या भाषेला मिळाला आहे तो ऐतिहासिक बहुमान। 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला। हा दर्जा मिळण्यासाठी भाषेला 3 कसोट्या पार कराव्या लागतात। प्राचीनता म्हणजे 1500 वर्षापेक्षा जुना इतिहास, समृद्ध साहित्य व लेखन परंपरा, आजही वापरात असलेली जिवंत भाषा। मराठीचा जन्म झाला महाराष्ट्रात, पण तिचे मूळ आहे प्राचीन संस्कृत व प्राकृत या भाषांमधून। शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्यच निर्माण केले नाही, तर मराठी भाषेला राजभाषाचा मान दिला। त्या काळी फारसी व मुघल भाषा राजदरबारी चालायच्या, पण शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, माझं राज्य, माझी भाषा मराठीच असेल। त्यामुळे मराठी केवळ बोली न राहता सत्तेची भाषा बनली। पुढील काळात मराठीत अनेक रसदार साहित्य कृती झाल्या। काव्य, ललित, विज्ञान, आत्मचरित्र। लोकमान्य टिळक, वि स खांडेकर, पु ल देशपांडे, विजय तेंडुलकर, शांता शेळके आणि अनेकांनी ह्या भाषेला अमर केले। मराठी म्हणजे ती भाषा जिच्या सुरुवातीच्या ओळी लीळा चरित्रात लिहिल्या गेल्या आणि जिच्यातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथांनी लोकांना विचारांचे भान दिले। पुढे लोकमान्य टिळक, सावरकर, आगरकरांनी ह्याच शब्दशक्तीचा वापर करून जनतेत चैतन्य निर्माण केले। आणि हो, भारतातला पहिला बोलपट अयोध्येचा राजा तोही मराठीतच होता। आजही मराठी केवळ पुस्तकात नाही, ती जगते रंगभूमीवर, सिनेमा पडद्यांवर, कवितेत, पॉडकास्ट मध्ये आणि सोशल मीडियावर सुद्धा। सैराटच्या आंतरराष्ट्रीय यशापासून ते नटसम्राटच्या कालातीत संवादांपर्यंत ती आजच्या काळाशी पावला पावलांनी संवाद साधते। आज 45 पेक्षा जास्त बोली भाषांमधून मराठी बोलली जाते। वऱ्हाडी, मालवणी, कोंकणी, अहिराणी, गवळी ह्या बोली म्हणजे त्या प्रदेशाच्या श्वासात मिसळलेली मराठीची छटा। आणि अभिजात दर्जा म्हणजे काय? ते आहे एक नवीन पर्व, जिथे भाषेचा अभ्यास वाढेल, विद्यापीठांमध्ये संशोधन फोफावेल, जगभर मराठीची ओळख निर्माण होईल आणि नव्या पिढ्यांपर्यंत भाषेचं गोड पण सशक्त रूप पोहोचेल। पण सरकार फक्त बहुमान देईल, कारण इंग्रजी तुम्हाला नोकरी देईल, पण मराठी तुम्हाला तुमचा आत्मभान देईल। तीच ओळख, तोच मातीचा गंध आणि तीच आपुलकी। जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी एक शब्द आई म्हटलं की आठवते मराठीच।